प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, शाई फेकणारा आणि भाजपाचा काही संबंध नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। हल्लेखोरावर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। दीपक काटे याच्यावर योग्य कारवाई होणार। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासलेलं होतं। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची ही माहिती। शाई फेकणारा आणि भाजपचा काही संबंध नाही असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। हल्लेखोरावर कारवाई झाली पाहिजे असंही बावनकुळे म्हणतात। सोबतच दीपक काटे याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असंही बावनकुळे म्हणतात। खरं तर आपण बघितलं होतं संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आलेलं होतं। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची ही भूमिका आपण बघू शकतोय। शाई फेकणारा हा भाजपचा नाही, भाजपाशी त्याचा काही संबंध नाही असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। दीपक अण्णा काटे यांना खरी तर ही शाई फेकलेली होती, मात्र हा भाजपचा नसल्याचं त्यांचं म्हणणं। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली, मला असं वाटतं की त्यांना काळीक झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंग न देता कोण आरोपी आहे, कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मला तर आश्चर्य वाटते की अशा पद्धतीचे आरोप पवारसाहेबांसारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही। त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेत आहे।